नमस्कार, मी सुनीता. आज करूया केळफुलाची भाजी. ही पण एक रानभाजीच आहे. केळफुलाची भाजी करणं हे थोडंसं जिकिरीचं काम असतं. त्याला तयारी लागते. फुलाच्या प्रत्येक पाकळीखालील कडक भाग आणि त्यातील प्लॅस्टिकसारखा भाग काढून टाकावा लागतो. नेमकं त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडून करायचं राहिलं आहे आणि म्हणून ह्या स्टेप्स दिल्या आहेत. केळफुलाच्या कळ्या बारीक चिरून झाल्यावर त्या काळ्या पडू नयेत म्हणून ताकाच्या पाण्यात मी भिजवून ठेवल्या होत्या. केळफुलाची भाजी आज मी डाळ मेथ्या घालून करणार आहे. त्यासाठी पाववाटी तूर डाळ आणि 1 चमचा मेथीचे दाणे धुवून रात्रीच भिजत टाकले होते. आता 5-7 तासांनी हे छान डाळ मेथी भिजलेले दाणे तयार झालेले आहेत. आता ही भाजी करताना पटकन शिजेल. डाळीतलं पाणी आणि चिरलेल्या भाजीतलं ताकाचं पाणी ओतून टाकलं आहे आणि आता आपण ही भाजी नेहमीप्रमाणे फोडणीला टाकणार आहोत. थोडं जास्त म्हणजेच 2 टेबलस्पून एवढं तेल मी तापत ठेवलं आहे. तेल तापल्यानंतर मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट असं सगळं घालून खमंग फोडणी करून घ्यायची. ही फोडणी झाल्यानंतर भिजलेल्या ज्या आपल्या डाळ मेथ्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत. तुम्ही थोडा गोडा मसाला घातलात तरीसुद्धा चालेल. माझ्याकडून तो घालायचा राहून गेला आहे. म्हणजे मग अगदी पारंपरिक जशी आपण करतो भाजी तशी ती होईल. आता या डाळ मेथ्या थोड्याशा फोडणीवर परतल्यानंतर जी चिरलेली आणि धुवून घेतलेली भाजी आहे ही आपण त्याच्यावर टाकणार आहोत. तीही एकदा परतून घेणार आहोत. आता ही डाळ आणि भाजी दोन्ही शिजायला हवी आहे. थोडी शिजायला हे सगळं वेळ जातो आणि म्हणून आपण 1-1.5 वाटी एवढं पाणी सुरुवातीला या भाजीमध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यावर झाकण टाकून 5 मिनिटं मंद गॅसवर ही सगळी भाजी आपण वाफ काढून घेणार आहोत. झाकण टाकलं आहे आपण आणि आता आपण 5 मिनिटं झाल्यानंतर ही बघा बरंचसं पाणी त्यातलं आळलं आहे आता आणि भाजी पण आता शिजली आहे का आपण बघायचे. त्याच्यातली जर डाळ शिजलेली असेल तर भाजीसुद्धा शिजली असं समजायला हरकत नाही. त्यातला एक दाणा आपण घेऊन बघायचा आहे. पण हातात घेऊन बघितल्यानंतर अजूनही तो जरासा अजून शिजायला हवा आहे असं वाटतं आहे. म्हणून आपण तो पुन्हा एकदा अर्धी वाटी एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. झाकण टाकून भाजी शिजवून घ्यायची. एकदा का भाजी नीट शिजली की मग गूळ, मीठ, कोथिंबीर, नारळ असं सगळं घालून ती भाजी पुन्हा एकदा 2 मिनिटं परतायचे. ही डाळ शिजल्यानंतर ही भाजी छान